पवित्र शास्त्रातील भविष्यवाणीचं ज्ञान असणं हे आवश्यक आहे. परंतु नुसतं ज्ञान असून माहिती होऊन काय फायदा? त्याचा आपण उपयोग केला पाहिजे, ते आपण दुसऱ्यांना दिलं पाहिजे, शिकवलं पाहिजे. आणि दानिएलाच्या पुस्तकाचा अभ्यास करत असताना आज आपण शेवटास आलेलो आहोत. आज हा शेवटचा संदेश ह्या संदेश मालिकेतला आहे. आणि माझी आशा आहे की हे सर्व संदेश हे मला आशीर्वादित ठरलं, हे पुस्तक आणि शिकवताना देखील. आणि माझा विश्वास आहे की तुम्हाला देखील आशीर्वादाचं ठरलं असेल. आजचा शास्त्रभाग आहे दानिएल 12:8-13 आणि शीर्षक आहे दानिएलाकडून अखेरचा शब्द भाग 2. दानिएलाकडून अखेरचा शब्द भाग 2 आणि दानिएल 12:8-13 हा आपला आजचा शास्त्रभाग आहे. दानिएल 12 आणि याच्या 8व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे. दानिएल म्हणतो, मी हे ऐकले पण समजलं नाही. तेव्हा मी म्हणालो, हे माझ्या स्वामी, ह्या गोष्टींचा परिणाम काय? आता बघा, दानिएलाने हे सर्व दृष्टांत पाहिलेले आहेत. देवदूतांच्या द्वारे त्याला हे सर्व देवाने कळवलेलं आहे. पण बऱ्याचशा गोष्टी त्याला समजल्या नाहीत. आणि म्हणून तो विचारतो आहे की ह्या गोष्टीचा अर्थ काय, परिणाम काय? तो म्हणतो की मी ऐकलं पण समजलं नाही. दानिएलाला परमेश्वराने सांगितलं की जे काही मी तुला समजणं आवश्यक आहे, जे तुला कळवणं आवश्यक आहे, ते सर्व काही सांगितलेलं आहे, कळवलेलं आहे. जगाचं भविष्य, जगाचा अंत हा सर्व तुला कळवलेला आहे. आता याच्यापेक्षा जास्त अधिक सांगण्याचं बाकी राहिलेलं नाही. सर्व काही तुला कळवण्यात आलेलं आहे. पण तरी दानिएलाला असं वाटत होतं की अजून काहीतरी बाकी आहे, अजून अधिक काहीतरी गूढ रहस्य जाणून घ्यावेत. आणि आजही बरेचसे असे लोक आहेत की त्यांना वाटतं की शास्त्राच्या व्यतिरिक्त अजूनही काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपण जाणून घेतल्या पाहिजेत, शास्त्राच्या बाहेरच्या आहेत. परंतु जे काही आपल्याला समजणं आवश्यक आहे, कळणं आवश्यक आहे, ते सर्व देवाने त्याच्या वचनात आपल्याला कळवलेलं आहे. आणि ते वचन, त्या भविष्यवाण्या पुरेशा आहेत. आता याच्यापेक्षा अधिक प्रकटीकरण देणं राहिलेलं नाही. आणि तरी आज आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारे लोक वेगवेगळ्या भविष्यवाण्या करत आहेत, वेगवेगळ्या तारखा सेट करतात, केलेल्या आहेत. आणि तुम्हाला माहीत आहे की जगाचा शेवट कधी होईल, अमुक अमुक वर्षी, अमुक अमुक दिवशी, अमुक अमुक महिन्यात होईल असं सांगण्यात आलेलं आहे. असं काही संदेश त्याने सांगितलं. शेवटचं महायुद्ध केव्हा होईल, प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं कधी होईल, असं वेगवेगळ्या प्रकारचे तर्क वितर्क, अंदाज आणि भविष्यवाण्या होऊन गेल्या आणि आजही चालू आहेत. यूट्यूबवर तुम्ही बघू शकता. आणि प्रत्येकजण वेगवेगळा अंदाज लावत आहे, काहीतरी गूढ रहस्य असं समजून सांगत आहे. पण मी तुम्हाला सांगतो, जे काही आपल्याला आवश्यक आहे ते सर्व काही देवाने त्याच्या वचनात कळवलेलं आहे. आणि देवाने दानिएलाला सांगितलं की याच्यापेक्षा अधिक आता सांगायचं बाकी राहिलेलं नाही. जे माहीत व्हायला पाहिजे ते सर्व मी सांगितलेलं आहे. वचन 9 वचन बघा. तो म्हणाला, हे दानिएला, तू आपला स्वस्थ राहा, कारण अंत समयापर्यंत ही वचने गुप्त ठेवून ती मुद्रित केली आहेत. आणि आपण कालच्या संदेशात पाहिले की अंत समय म्हणजे महासंकटाच्या काळाचा शेवटचा समय, शेवटचे 3.5 वर्ष. परमेश्वर दानिएलाला सांगतो की हे समजणं, ह्या गोष्टींचा समज, यांची पूर्तता ही त्या काळासाठी, अंत समयासाठी आहे. परंतु आता तू जा, तू तुझं काम कर, जे तू करीत आहे ते करत राहा, तू निश्चिंत राहा. आणि मग काय घडेल त्या अंतसमय हे परमेश्वर त्याला सांगतो. तो म्हणाला, हे दानिएला, तू आपला स्वस्थ राहा, कारण अंत समयापर्यंत म्हणजे महासंकटाच्या काळापर्यंत ही वचने गुप्त ठेवून ती मुद्रित केली आहेत. म्हणजे ह्या गोष्टींची समज, ह्या गोष्टींचा उलगडा त्या काळात काही विशिष्ट लोकांना होईल.
पुष्कळ लोक आपणास शुद्ध करतील, शुभ्र करतील, ते स्वच्छ होतील, पण दुर्वर्तन करतील. दुर्जनापैकी कोणाला समज मिळणार नाही, पण जे सुज्ञ आहेत त्यांना तो प्राप्त होईल किंवा त्यांना ते समजेल. आता ह्या ठिकाणी ह्या वचनामध्ये 10व्या वचनामध्ये परमेश्वर 10 गोष्टी ज्या घडतील त्या दानिएलाला सांगत आहे. पहिली गोष्ट म्हणतो की पुष्कळ लोक आपणाला शुद्ध करतील व शुभ्र करतील, ते स्वच्छ होतील. म्हणजे पुष्कळ लोक पश्चाताप करतील, देवाकडे वळतील, त्यांच्या पापापासून शुद्ध होतील, आणि ते आज घडत आहे. आपणही ते आज घडताना पाहत आहोत. दुसरी गोष्ट परमेश्वर त्याला सांगतो, पण दुर्जन दुर्वर्तन करतील, ते दुर्वर्तन करीत राहतील, आणि ते आज घडत आहे. तिसरी गोष्ट तो म्हणतो, दुर्जनापैकी कोणाला समज मिळणार नाही. म्हणजे जे देवाकडे न वळलेले, ज्यांनी कधी पश्चाताप केला नाही, ज्यांना देवाविषयी त्याच्या वचनाविषयी आवड नाही, ते ह्या गोष्टी समजण्याचा प्रयत्न करतील, जाणून घेण्याचा प्रयत्न करतील की जगात काय चाललेलं आहे, देव कुठं आहे, काय घडणार आहे, हे ते समजून घेण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना त्या समजणार नाहीत. आणि ते देखील आज घडत आहे की देवाकडे न वळता, पश्चाताप न करता लोकांना प्रकटीकरणाचा अर्थ काय, अमुक वचनाचा अर्थ काय, हे जाणून घेण्याची एक उत्सुकता आहे. ते विचारतात की देव काय करत आहे, काय करणार आहे, परंतु जे दुर्जन आहेत, त्याच्याकडे न वळलेले, त्यांना ह्या गोष्टी समजणार नाही, असं परमेश्वर दानिएलाला सांगतो. ही तिसरी गोष्ट. आणि चौथी गोष्ट तो म्हणतो, जे सुज्ञ आहेत त्यांना तो किंवा ती समज प्राप्त होईल. सुज्ञ म्हणजे जे देवाकडे वळलेले, ज्यांचं तारण झालेलं, पापांची क्षमा झालेली, जे त्याच्या वचनात आहेत, जे त्याच्या वचनातून जाणून घेण्यास उत्सुक आहेत, त्यांना ह्या गोष्टींचा समज मिळेल, त्यांना ह्या गोष्टी समजतील. त्यांना कळेल की जगात काय चाललेलं आहे आणि काय घडणार आहे, पण दुर्जनांना ते समजणार नाही. तर ह्या 4 गोष्टी परमेश्वर त्याला सांगतो. आणि मग पुढे 11 वचन बघा, नित्याचे बलिहवन बंद होईल व विध्वंसमूलक अंमलाची स्थापना होईल. आणि हे आपण पाहिलं की ख्रिस्त विरोधी यरुशलेमेत त्या पवित्र मंदिरात यहुद्यांच्या, तो ते मंदिर भ्रष्ट करील, त्याची मूर्तीची त्या ठिकाणी स्थापना करील आणि वेगवेगळ्या गोष्टी करून ते भ्रष्ट करील. महासंकटाच्या काळाच्या पुढच्या 3.5 वर्षामध्ये, म्हणजे शेवटच्या काळामध्ये, नित्याचे बलिहवन बंद होईल. दररोजचं बली आणि अर्पण जे यहुदी लोक करतील, त्या काळामध्ये देखील त्यांच्या यहुद्यांच्या मंदिरात ते हा ख्रिस्तविरोधी बंद करील आणि तो ते मंदिर भ्रष्ट करेल. तेव्हापासून 1290 दिवस लोटतील. आता पहिल्याच वेळेस हा आकडा या ठिकाणी आलेला आहे. पूर्वी हा आकडा दानिएलच्या पुस्तकात आलेला नाही. 1290 दिवस. ह्याच्या अगोदरचा जो आकडा आला तो होता 1260 दिवस, नाही का? पण मग 1290 दिवस म्हणजे आणखी एक महिना कसा काय वाढला, कशासाठी वाढलेला आहे? आता ज्या गोष्टी शास्त्रात सांगितल्या नाही, उलगडा केलेल्या नाहीत, त्या आपण करू नयेत, कारण गुप्त गोष्टी परमेश्वराच्या आहेत. पण याचं उत्तर आपल्याला 8व्या अध्यायात मिळतं, 8व्या वचनामध्ये मिळतं. दानिएल 12 आणि 8. दानिएल म्हणतो, मी हे ऐकले पण समजलं नाही. आणि याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो की मी हे वाचलं, मी या पुस्तकाचा अभ्यास केलेला आहे, परंतु हे समजलेलं नाही. आणि म्हणून हा 1 महिना एक्स्ट्रा कसा आला, 1290 दिवस इथं का लिहिले आहे हे मला देखील माहीत नाही. मी मनाने काहीतरी सांगणं, अंदाज लावणं हे चुकीचं आहे. ते देवाच्या वचनात भर घातल्यासारखं आहे. देवाने जे कळवलेलं आहे ते आपल्यासाठी आहे. आणि पुढे बघा 12 वचन, जो धीर धरून 1335 दिवसांची अखेर पाहिल तो धन्य.
आता आणखी थोडासा गोंधळ, आणखी एक आकडा आलेला आहे. 1335 दिवस म्हणजे 1335 दिवस. आता हे कसले दिवस, कशासाठीचे हे देखील आपल्याला माहीत नाही. आणि याचं उत्तर देखील 8वं वचन आहे की मी हे ऐकले, मी हे वाचले, पण समजलो नाही, हे आपल्याला माहीत नाही. पण जे काही प्रगटीकरणात, जे काही महासंकटाच्या काळात घडणार आहे ते सर्व दानिएलाच्या पुस्तकात आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये देवाने सांगितलेलं आहे. आता ह्या घटना कशा घडणार आहेत बघा. सध्याच्या काळात लगेच ताबडतोब घडणारी पहिली घटना म्हणजे प्रभू येशूचं गुप्त रीतीने अंतराळात येणं आणि त्याच्या मंडळीला वर घेणं. रॅप्चर किंवा मंडळी वेगळी वर घेतली जाणं. त्याच्यानंतर लगेचच 7 वर्षाचा महासंकटाचा काळ जगावर सुरू होईल. ख्रिस्तविरोधी प्रगट होईल आणि त्याचं 7 वर्षाचा काळ सुरू होईल. तो इस्रायलाशी आणि अनेक देशांची शांतता करार करेल. मध्यावर म्हणजे 3.5 वर्षानंतर तो इस्रायलाशी तो करार मोडेल. त्याचं लक्ष इस्रायल आणि येरुशलेमवर केंद्रित करेल. यहुद्यांना त्रास देईल, त्यांचा छळ करेल, भयंकर छळ करेल. प्रभू येशूने ह्या काळाविषयी सांगितलं की जगावर आतापर्यंत आला नाही आणि येणार नाही, असा तो काळ असेल. म्हणजे विचार करा. आणि त्या काळाच्या शेवटी प्रभू येशू ख्रिस्त, त्या काळाच्या शेवटी हर्मगिद्दोनचं युद्ध होईल. ख्रिस्तविरोधी त्याचं सैन्य जगातील सैन्याने आणि प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचे देवदूत स्वर्गातून. आणि हे युद्ध हर्मगिद्दोन नावाच्या ठिकाणी पॅलेस्टाईनमध्ये होईल. त्यावेळेस इस्रायलच्या बाजूने कोणताही देश असणार नाही. त्यांच्यावर सर्व देश हल्ला चढवतील. आणि अशा वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन स्वर्गातून होईल आणि तो ख्रिस्त विरोधाला आणि त्याच्या सैन्याला नष्ट करेल. आणि मग त्याचं राज्य, 1000 वर्षाचं राज्य तो ह्या जगावर स्थापन करेल. आणि कदाचित 1135 दिवस जे सांगितलेले आहे हे प्रभू येशूचं जे राज्य ह्या जगावर सुरू होणार आहे याविषयीचं असू शकेल. परंतु ते निश्चित सांगता येत नाही. आणि आता 13 वचन, शेवटलं वचन बघा. दानिएल 12 आणि याचं शेवटचं वचन. परमेश्वर दानिएलाला काय म्हणतो बघा. तथापि अंतापर्यंत तू जाऊन स्वस्थ राहा, म्हणजे तुला आराम मिळेल आणि तू युगाच्या समाप्तीस आपले वतन प्राप्त करून घेण्यास उठशील. आणि या ठिकाणी दानिएलाच्या पुस्तकाचा शेवट होतो. परमेश्वर या ठिकाणी दानिएलाला काय सांगत आहे? 3 गोष्टी परमेश्वर दानिएलाला शेवटी सांगत आहे. शेवटचा शब्द तो दानिएलाला देत आहे. दानिएला अधिक जाणून घेण्याची उत्सुकता आहे. पण परमेश्वर म्हणतो की तुला जे समजणं आवश्यक आहे तुझ्यापुरतं, तुझ्या काळापुरतं ते तुला समजलेलं आहे. बाकीचं हे नंतरच्या पुढच्या काळासाठी आहे. आणि मग 3 गोष्टी तो त्याला सांगतो. जेव्हा सर्व काही त्याला सांगून झाल्यानंतर, सर्व भविष्यवाण्या केल्यानंतर पहिली गोष्ट सांगतो. पहिली गोष्ट जो आहे तो आहे जबाबदारीचा शब्द. तो म्हणतो की तू जाऊन स्वस्थ राहा. म्हणजे आता तू जे कार्य करीत आहेस, दानिएल ह्यावेळेस जवळजवळ 90 वर्षाचा झालेला आहे. तो एक मोठा अधिकार पदावर बाबिलोनमध्ये आहे आणि आयुष्याच्या शेवटास तो आलेला आहे. आणि परमेश्वर म्हणतो की जे तू करीत आहेस ते करत राहा. जे कार्य, जी सेवा तुला दिलेली, ज्या पदावर तो आहे, ज्या देशात तो आहे, जे तू करू शकतो ते करत राहा. जे काही आहे, जे काही तुला माहीत करून दिलेलं आहे, कळलेलं आहे, ते तू धरून राहा. म्हणजे प्रभू येशूने जसं नव्या करारात सांगितलं की मी येईपर्यंत जे तुमच्याजवळ आहे ते दृढ धरून ठेवा किंवा धरून राहा. तसं तो म्हणतो की तू तुझ्या जबाबदाऱ्या, कर्तव्य हे पार पाडत राहा. आणि हेच आपल्याला देखील परमेश्वर सांगत आहे की जे काही कार्य, ज्या काही जबाबदाऱ्या त्याने दिलेल्या आहेत ते आपण पार पाडत राहिलं पाहिजे.
जे काही कार्य दिलेलं आहे ते आपण करीत राहिलं पाहिजे. देवाने तुम्हाला कोणतं कार्य करण्यासाठी कोणती जबाबदारी दिलेली आहे? कदाचित सेवाचं कार्य दिलेलं नसेल, परंतु दुसरी जबाबदारी असेल. एक गृहिणी म्हणून किंवा व्यवसायामध्ये देवाच्या कार्याला हातभार लावण्याचं कार्य सेवा दिलेली असेल. उत्तेजन देण्याचं किंवा इतरांना सुवार्ता सांगण्याचं जे काही तुम्ही करू शकता ते तर करत राहा. आपल्या सर्वांनाच देवाने उपदेश करायला सुवार्तिक म्हणून बोलवलेलं नाही, पालक किंवा सेवक म्हणून बोलवलेलं नाही. परंतु काहीतरी प्रत्येकाजवळ आहे. कोणतं ना कोणतं दान, कोणतं ना कोणती कला दिलेली आहे जे आपण करू शकतो आणि ते आपण करत राहिलेलं पाहिजे. म्हणजे पहिली गोष्ट, पहिला शब्द जो परमेश्वर त्याला सांगतो, पहिली गोष्ट ही की तू तुझी जबाबदारी पार पाडत राहा. दुसरी गोष्ट 13 वचनात तो सांगतो ती ही की एक दिवशी तू तुझं वतन प्राप्त करून घेण्यास उठशील. म्हणजे जरी आता तुझा अंत समय जवळ आलेला आहे, मृत्यू समय जवळ आलेला आहे, तरी काळजी करू नको. एक दिवशी तू पुन्हा उठशील. एक दिवशी तुझं पुनरुत्थान होईल, ज्यावेळेस सर्व मृतांचं पुनरुत्थान होईल त्यावेळेस. आणि ही आशा परमेश्वर त्याला देत आहे आणि हीच आशा आपल्याला देखील आहे देवाचे लोक या नात्याने, की आज जरी देवाचं कार्य करता करता आपलं आयुष्य चाललेलं असेल, आयुष्याच्या शेवटास कदाचित आपण आलेलो असाल आणि जरी प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं होण्यापूर्वी आपल्याला मरण आलं, तर एक दिवशी हा दिलासा आहे, ही आपल्याला धन्य आशा आहे की आपलं पुनरुत्थान होईल. म्हणून दुसरा जो शब्द देव त्याला देतो तो पुनरुत्थानाचा शब्द, वर्ड ऑफ रेझरेक्शन. आणि तिसरा उत्तेजनाचा शब्द जो परमेश्वर त्याच्याशी बोलतो तो हा. परमेश्वर त्याला म्हणतो की मी तुला सर्व सांगितलेलं आहे, कळवलेलं आहे, तुला दाखवलेलं आहे. अंतापर्यंत तू जाऊन स्वस्थ राहा, म्हणजे तुला आराम मिळेल आणि तू युगाच्या समाप्तीस आपले वतन प्राप्त करून घेण्यास उठशील. आपले वतन प्राप्त करून घेण्यास म्हणजे काय? म्हणजे त्या दिवशी, पुनरुत्थानाच्या दिवशी, शेवटच्या दिवशी तुझं वतन, तुझा इनाम, तुझं प्रतिफळ मी तुला देईन. जी काही सेवा तू केलीस, जे काही कार्य तू केलंस आणि जे काही ह्या आयुष्यात पृथ्वीवर तू माझ्यासाठी विश्वासू राहिलास, त्याचं प्रतिफळ, त्याचं वेतन मी तुला एक दिवशी नक्की देईन. आता जरा विचार करा दानिएलाच्या जीवनाविषयी. दानिएल वयाच्या 14व्या वर्षाचा असताना तो आणि त्याच्या मित्रांना नबुकदनेस्सर राजाने बंदिवासात गुलाम म्हणून, त्यांच्या देशातून गुलाम म्हणून धरून नेला. त्याने त्यांना दूर देशात, आपल्या बाबेलच्या देशात नेला. वयाच्या 14व्या वर्षी दानिएलाने लहानपणी आपला देश, पॅलेस्टाईन, येरुशलेम, त्याचे लोक, त्याच्या वतनाचं ठिकाण हे सोडलं आणि आता तो जवळजवळ 90व्या वर्षात परदेशात बाबेलात आहे. आपण वाचत नाही त्याच्या पुस्तकात की कधी तो परत त्याच्या देशात गेला. तो ह्याच परदेशात बाबेलात मरण पावला. त्याला परत त्याच्या देशात जायला, त्याचा देश पाहायला मिळाला नाही, त्याला ती संधी मिळालेली नाही. जे काही त्याचं वतन होतं, जे काही त्याचं होतं ते उपभोगायला मिळालं नाही. कदाचित ह्या आयुष्यामध्ये देवाची सेवा करता करता आपल्याला आपलं वतन, आपलं प्रतिफळ मिळणार नाही. जे ठिकाण आपण प्रभूसाठी सोडलं, सेवेसाठी सोडलं, त्या ठिकाणी, त्या जागी, त्या देशात कदाचित परत आपल्याला जायला मिळणार नाही. परंतु धीर धरा. जरी ह्या युगात, ह्या आयुष्यात आपल्याला वतन, प्रतिफळ मिळालं नाही, तरी देवाने तुमच्यासाठी, माझ्यासाठी ते प्रतिफळ, तो इनाम राखून ठेवलेला आहे आणि एक दिवशी तो ते आपल्याला परत देईल. परमेश्वर हेच दानिएलाला सांगत आहे. किती महान अभिवचन आहे का? किती मोठा दिलासा, किती मोठं उत्तेजन.
तर असं हे दानिएलाचं पुस्तक आहे. किती अद्भुत, किती रहस्यमय. आणि असा होता दानिएल, अशा प्रकारचा माणूस होता हा दानिएल. दानिएल संदेष्टा, ज्याला देवाने संपूर्ण जगाचं भविष्य, अंतापर्यंत, शेवटचा काळ आणि प्रभविष्याच्या आगमनापर्यंत सर्व काही दृष्टांत रूपात दाखवलं, कळवलं. ज्याचा देवाने लहानपणापासून एका परदेशात एकटा असताना उपयोग केला. किती विशेष आहे. देवाने जर तुम्हाला निवडलेलं असेल तर कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही देशात, कुठेही तो तुमचा उपयोग करू शकतो. कुठेही तो तुम्हाला त्याच्या दिव्य गोष्टी, त्याचे दृष्टांत देऊ शकतो, त्याचे वचनं कळवू शकतो. दानिएलाचं पुस्तक हे सांत्वनाचं पुस्तक आहे. त्याचे लोक म्हणजे यहुदी जे बाबेलात होते, त्याला त्याने सांत्वन दिलं, त्याला त्यांनी आशा दिली. जे राजे, महाराजे, सम्राट होऊन गेले त्याच्या हयातीत बाबेलामध्ये, त्या राजांना त्यांनी देवाचं वेळोवेळी मार्गदर्शन दिलं, त्यांना उत्तेजन दिलं आणि अशा रीतीने त्याने देवाची सेवा केली, देवाचं कार्य पूर्ण केलं. आणि आता शेवटास आलेला असताना परमेश्वर त्याला म्हणतो की तुला अजून जाणून घेण्याची इच्छा आहे, तुला अजून वाटतं की अजून काहीतरी बाकी आहे, पण दानिएला सर्व काही मी तुला कळवलेलं आहे. आता तू तुझं काम कर, तू तुझं कार्य पूर्ण कर, तुझी जबाबदारी पूर्ण कर. एक दिवशी तुझं पुनरुत्थान होणार आहे हे लक्षात ठेव. आणि त्या दिवशी मी तुला प्रतिफळ देणार आहे. ज्या देशात तुला परत कधी जायला मिळालं नाही, जो देश मी तुझ्या लोकांना वतना दाखल दिला, त्या देशात तुझं वतन सुरक्षित आहे. आणि एक दिवशी परमेश्वर म्हणतो, मी ज्यावेळेस माझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवून जेरुसलेमेतून राज्य करील, जगावर राज्य करील, त्या दिवशी तुला तुझ्या देशात इस्रायलात तुझा वाटा नक्की मिळेल. तुझा वाटा सुरक्षित आहे. आणि आपणही जर आपल्या जीवनात देवाच्या वचनाला कार्य करू दिलं, देवाला कार्य करू दिलं, त्याच्या पवित्र आत्म्याला कार्य करू दिलं आणि दानिएलातील पुस्तकातील हे सत्य जर आपण समजलो, जर आपल्याला समजले, तर आपल्याही जीवनात ह्या गोष्टी घडतील आणि देव आपलाही, तुमचाही दानिएलासारखा तुमच्या हयातीत उपयोग करील. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.